कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये आम्ही विरोधी बाकांवर बसू. ठाकरे सेनेचे आमदार वरुण सरदेसाईंचं वक्तव्य. तर मनसेनं निर्णय घेण्याआधी आमच्याशी एकदा तरी चर्चा करायला हवी होती. वरुण सरदेसाईंची उघड उघड नाराजी. इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावरनं टीकेची झोड. हिरव्या सापांना औरंगजेबाच्या बाजूला दफन करणार, नितेश राणेंचा इशारा. तर तुमच्या 7 पिढ्या जरी खाली आल्या तरी महाराष्ट्राला हिरवा करू शकत नाहीत, नवनीत राणा आक्रमक. भाजप आणि एमआयएम मध्ये स्क्रिप्टेड गेम सुरू. सुषमा अंधारेंचा आरोप. तर भाजपच्या झेंड्यात हिरवा रंग म्हणजे एमआयएम आहे का? सुषमा अंधारेंचा भाजपला सवाल. महापालिकांमधील सत्ता वाटपासाठी हालचालींना वेग. फडणवीस आणि शिंदेंमध्ये आज बैठक होण्याची शक्यता. शिवसेनेकडून मुंबईत 2.5 वर्ष महापौर पदाची मागणी. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांची निर्दोष मुक्तता प्रकरणात अंजली दमानियांचं उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र. भुजबळांविषयी दिलेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी, दमानियांची पत्राद्वारे विनंती. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर. तर रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर हेही पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी. देशामध्ये पद्म पुरस्कारांची घोषणा. 45 मान्यवरांचा सन्मान. महाराष्ट्रातील लोकनाट्य, कृषी आणि वैद्यकीय क्षेत्राला बहुमान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.